कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कामोठे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। वाढत्या उकाड्यात आणि सततच्या वीज पुरवठा खंडितामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारीनंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज कामोठे उपकेंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत नागरिकांच्या अडचणी मांडल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। वाढती लोकसंख्या आणि वाढलेला वीज वापर यामुळे यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले। दरम्यान कामोठे उपकेंद्रात 5000 kV क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे। या ट्रान्सफॉर्मरमुळे वीजभार कमी होऊन वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे समस्या सुधारणा होईल असा दावा करण्यात आला आहे। आज 3 दिवस झाले, 3 दिवसापासून सलग हेच चाललेलं आहे। आश्वासनं कंटिन्यू, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू। काल आम्ही जाऊन आलेलो असताना परवा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तेच झालं। रात्री 2:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सांगितलेलं होतं की तुमचं काम उद्या सकाळी होईल। त्याच्यानंतर काल सकाळी सुद्धा तेच झालं। 2 वाजेपर्यंत मीटिंग झाले, मीटिंगमध्ये सांगितलं 5 वाजेपर्यंत तुमचे कामं आम्ही करून देऊ। संध्याकाळी तेच परत सिच्युएशन होतं। हे सगळं बघून आज कोण होते ते महाराष्ट्राचे MSCBचे जे डायरेक्टर होते, त्यांनी आज आम्हाला जे प्रॉमिस केलेले आहेत त्यांनी सांगितले आता ह्याच्या पुढे जे लाईटीचे वगैरे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम ते सॉर्ट आउट करतील। आम्ही त्यांना सांगितलंय एक तर इथे कॉल सेंटर्स नाही आहेत अजिबात लोकांना कॉल करण्यासाठी, त्यानंतर लोकांना बोलण्यासाठी माणसं व्यवस्थित नाही आहे, DPs ओपन आहेत, अजून आता पावसाळा चालू होणार आहे, सगळे वायरिंगचे प्रॉब्लेम सांगितलेले। त्यांनी आता सांगितलं आम्हाला हे जेवढे कामं आहेत ते जितक्या लवकर होतील तेवढ्या लवकर करण्याचे प्रयत्न करतील। आता आम्ही त्यांच्यावरती फेट ठेवतोय आणि शांत बसतोय, पण जर कामं नाही झाले तर मग आम्हाला आमच्या परीने जे करायचं आहे आम्ही ते करू। त्याच्यासाठी आमची सगळ्यांची तयारी आहे। नमस्कार, लाल सलाम। नेहमी लाईट गेल्यानंतर त्रास होतोच ना। लहान मुलं घरात आहेत, घरून मुलांचं काम चालतं ते पण बंद होतं, गरमी आहे, त्यामुळे नेहमी लाईट जाईल तर आम्हाला खूप त्रास होतो। आम्ही गृहिणीच आहे, घरात असेल तरी आम्हाला त्रास होतो ना। आता उन्हामध्ये आम्ही बाहेर कुठे फिरणार, त्याच्यासाठी नेहमी लाईट असं नाही करायला पाहिजे। जेव्हा आम्ही ऑफिसला येतो तेव्हा लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे। सर, आज आम्ही जो MSCBच्या डायरेक्टर साहेबांची जी मीटिंग घेतली ती याच्यासाठीच घेतली की 2 ग्रीड असताना, खारघर ग्रीड आणि कल्याण ग्रीड असताना देखील कामोठ्याचा वीज प्रवाह हा सुरळीत चालला पाहिजे। त्याच्याऐवजी जो अनेक वेळा खंडित होतो, या खंडित होण्याच्या वीज पुरवठ्यामुळे म्हातारी माणसं घरात आहेत, विद्यार्थी आहेत, कामगार वर्ग आहेत, यांना लाईट मिळत नाही, त्यामुळे माणसाची झोप होत नाही। वयोवृद्ध माणसं घरात असतात, त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागतं का तर प्रत्येक माणूस हा पैसेवाला नाही की त्याच्याकडे इन्व्हर्टर असेल। या अनेक वेदना सहन करून शेवटी नाईलाजास्तोवर आम्ही डायरेक्टर साहेबांना भेटायला आलो का तर या कामोठा वसाहतीमध्ये भारतामधून अनेक राज्यातली लोक इथे राहायला आलेली आहेत का तर कामोठा सिटी सुंदर आहे आणि संपन्न आहे, तिथे पोल्युशन वगैरे नाही। या बेसवर लोक इथे घरं घेतात, राहायला येतात। याचा अर्थ असा आहे की मला त्यांच्याकडनं आमच्या ग्रुपला, शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रुपला आश्वासन देण्यात आलेलं आहे काही दिवसामध्ये कुठेही कंप्लेंट राहणार नाही, अशा प्रकारचा वीज पुरवठा आम्ही या कॉलनीमध्ये करून देऊ असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। एक्चुअली मैं अभी शेतकरी कामगार पक्ष ने जो 4 दिन से यहाँ पर काफ़ी लाइट की समस्या जो आ रही थी, इसके लिए यहाँ पर निवेदन दिया था। उसकी वजह से आज यहाँ पर महाराष्ट्र के डायरेक्टर MSCB के आए और उनके सामने हमने जो समस्याएं थी उनके लिए हम लोगों ने बोला कि अगर शेतकरी कामगार पक्ष को जनता के लिए जो निवेदन दिया अगर उसके लिए पूरी तरीके से आप लोगों का सहयोग नहीं मिला तो शेतकरी कामगार पक्ष लोगों के लिए मोर्चा निकालेगी, आंदोलन करेगी। लेकिन यहाँ पर जो लाइट जो खंडित टाइम टू टाइम हो रही है उसके लिए जो रेगुलर होने के लिए शेतकरी कामगार पक्ष किसी भी हद तक जाएगी। उसके लिए शेतकरी कामगार पक्ष ने जो निवेदन दिया तो उसमें कुछ पॉइंट्स हैं कि यहाँ पर जो कस्टमर केयर है, जो डिपार्टमेंट इन्फॉर्म करता है कि लाइट क्यों गई है, वो बढ़ाया जाए। उसके साथ यहाँ पर जो कैपेसिटी, यहाँ पर 4 लाख लोग रहते हैं करीब, यहाँ की जो कैपेसिटी है ट्रांसफार्मर की वो कम है, ज़्यादा से ज़्यादा कैपेसिटी के ट्रांसफार्मर्स लगाए जाएँ।
इस बात को रखते हुए शेतकारी कामगार पक्ष ने आज यहाँ पर उनके साथ बात करके ये जो शब्द है जनता तक हम पहुंचाएंगे। अगर उन्होंने नहीं ये शब्द पूरे किए तो हम लोग मोर्चा के लिए निकलेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकारी कामगार पक्ष, लाल सलाम।